Hello friends, good morning. Now let us consider a few MCQs, multiple choice questions related to chemical thermodynamics. Chemical thermodynamics theoretically we have completed up till now, and few moderate level initially we will consider, and then few more examples, MCQs, numericals, tests, all these things will follow. And the discussion of these MCQs and numericals will again make your concepts of chemical thermodynamics more perfect, and they will again help you to solve MCQs. Okay, heats of combustion of methane, ethene and ethane. Methane, ethene, carbon-carbon double bond, and ethane are given, and I have changed a little bit the question. Actually they are given in the original example. I have written in general small a, small b and small c. Heat of combustion means enthalpy of combustion of methane is A, ethylene common name is B, and ethane is C, kilojoule per mole respectively. And which has the highest value of combustion is asked. Among these three, A, B and C are delta H, enthalpy of combustion. Which one is highest? And then we have to consider which has lowest fuel value from the unit itself. Now we will first complete this and then we will go for that. Okay. Now since combustion of all the three hydrocarbons means what? Combustion, I need not write all. Okay. तर कंबशन म्हणजे बेसिकली असतं काय, तो जो कोणाचं कंबशन असेल जे काय पूर्वी पण आपण बघितलं आहे. आता 1 मोल ऑफ दॅट, मग कंबशन ऑफ मिथेन असू दे, कंबशन ऑफ इथीन असू दे, कंबशन ऑफ इथेन असू दे, कंबशन ऑफ बेन्झिन असेल, कंबशन ऑफ नायट्रोबेन्झिन असेल, कंबशन ऑफ पिरिडीन असेल, कुणाचंही कंबशन. तर 1 मोल प्लस O2 गेट कम्प्लिटली ऑक्सिडाइज, बर्न्ड. मग कार्बन हायड्रोजन असेल तर CO2 H2O, इकडे एखादा नायट्रोजन कंटेनिंग पिरिडीन वगैरे असेल तर CO2 H2O NO2, सल्फरवाला असेल तर CO2 H2O SO2. हे ठरलेलं आहे. SO2 बरं का. कॅटॅलिटिक ऑक्सिडेशननी SO3 होतात. कंबशनचे प्रोडक्ट सल्फरवाल्या कंपाऊंडचं कंबशनचं प्रोडक्ट SO2. नायट्रोजनवाला कोणी असेल इथं पिरिडीन, पायपिरिडीन वगैरे कोण असेल तो, तर पलीकडे NO2, NO किंवा बाकी कोण नाही, हे लक्षात असावं. ओके. तर मिथेन प्लस O2 गिव्ज CO2 प्लस H2O. हे असं पहिला स्केलेटन तर फिक्स आहे. स्केलेटन फिक्स आहे, 1 मोल फिक्स आहे म्हटल्यानंतर 1 मोलमध्ये 1 मोल कार्बन. आता बॅलन्स करताना कंबशनच्या वगैरे 1 मॉलिक्यूलप्रमाणे केलं तरी सोयीच असतं, म्हणून आपण तसं करत असतो. तर 1 मॉलिक्यूल हॅज 1 कार्बन म्हणजे 1 CO2, 4 ॲटम्स ऑफ हायड्रोजन म्हणजे ट्वाईस H2O. हे पहिल्यांदा ह्या 1 मोलमधले कार्बन हायड्रोजन प्रमाणे इकडं बॅलन्स करून घेतलं. फॉर दॅट हाऊ मेनी ऑक्सिजन ॲटम्स आर रिक्वायर्ड, तर 2 + 2 4 ॲटम्स म्हणजे 2 मॉलिक्युल्स. असं याचं कंबशन करून घेतलं. इथिनचं कार्बन कार्बन डबल बॉन्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहितो. आता हे कंडिशन्स आर नॉट मेन्शन, म्हणजे 298 केल्विन, 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर, हे फिक्स आहे, हे फिक्स आहे. ओके. आणि त्याप्रमाणे फिजिकल स्टेट्स, मग याचा गॅशियस, हा गॅशियस, हा गॅशियस, हा लिक्विड, तर ते प्रत्येक वेळेला मी लिहित नाही. याचं A किलोजूल पर मोल दिलेलं आहे, म्हणजे मोल रेस टू -1. त्यानंतर कंबशन असल्यामुळं डेल्टा H बघा तसं लिहून चालणार नाही, एन्थाल्पी चेंज, आणि का कंबशन असल्यामुळे हिट इज गिव्हन आउट, त्यामुळे डेल्टा H निगेटिव्ह येतो, त्यामुळे असं लिहिणं चुकीचं आहे. व्यवस्थित लिहितो, आय विल राईट इट प्रॉपरली. ओके. बघा एन्थाल्पी चेंज डेल्टा H इज इक्वल टू, देताना त्यांनी A दिले, म्हणजे A दिले म्हणजे याचा अर्थ ती व्हॅल्यू जर असेल, मॅग्निट्यूड असेल तर ती -A सिन्स इट इज गिवन आउट. आता तो जनरल रिप्रेझेंटेशन साईनसह दिला आहे का, ते क्वेश्चन काही वेळेला फार ट्रिकी असतात. आता तो सगळा तुमचा एकाच वेळेला मी सगळं सांगून गोंधळ नको करायला. किलोजूल पर मोल. ओके. तर कंबशन ऑफ इथिनमध्ये काय होणार, 1 मोल ऑफ इथिन प्लस O2
गिव्ज CO2 अँड H2O, हे तर फिक्स आहे नाही का. मग फिजिकल स्टेट्स आता जे आहे त्याप्रमाणेच मी लिहित नाही आता. तर 1 मॉलिक्यूल हॅज 2 कार्बन ॲटम्स म्हणजे ट्वाईस CO2, म्हणजे ते 1 मोलप्रमाणे आहे. 4 ॲटम्स ऑफ हायड्रोजन इन 1 मॉलिक्यूल, म्हणजे 1 मोल म्हणजे 2 मोल्स ऑफ कार्बन ॲटम्स, 2 मोल्स ऑफ CO2. तर मॉलिक्यूलप्रमाणे बॅलन्स केलं तर सोपं जातं आणि इथं चालतं. या जिथं चालतं तिथं सोप्या पद्धतीने करायचं. ओके, 2 ॲटम्स ऑफ कार्बन इन 1 मॉलिक्यूल, 2 CO2, 4 ॲटम्स ऑफ हायड्रोजन म्हणजे ट्वाईस H2O. मग हा 1 मॉलिक्यूल बॅलन्स करण्यासाठी 2 मोल्स ऑफ CO2 अँड 2 मोल्स ऑफ H2O, म्हणजे इन ऑल ऑक्सिजन इथं 4 नाही का, आणि इथं 2 म्हणजे 6 म्हणजे 3, हे असं झालं. इथेनचं पटपट करून टाकूया. इथेन C2H6 कंबशन कुणाचं का असेल ना, 1 मोल प्लस O2 गिव्ज CO2 अँड H2O, हे फिक्स आहे. फिजिकल स्टेट्स पहिल्या रिॲक्शनमध्ये दाखवले आहेत, त्यामुळे इथे मी रिपीट करत नाही. ओके, त्याप्रमाणे याचा डेल्टा H एन्थाल्पी ऑफ कंबशन, C लिहायची पद्धत आहे. तर हीट इज गिवन आउट, कंबशन म्हणजे बर्निंग, इट इज गिवन आउट किलोजूल पर मोल असं आहे. तर याचं काय येणार बरं, 2 ॲटम्स ऑफ कार्बन इन 1 मॉलिक्यूल म्हणजे 2 CO2, 6 ॲटम्स ऑफ हायड्रोजन याचा अर्थ 3 H2O, म्हणजेच मग 4 ऑक्सिजन ॲटम्स अँड 3 म्हणजे 7 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजे 7 मोल्स ऑफ ऑक्सिजन ॲटम असं असतं ॲक्च्युली. तर 7 मोल्स ऑफ ऑक्सिजन घेतले तर 14 मोल्स ऑफ ऑक्सिजन ॲटम होणार. आम्हाला 7 इंटू N ऑक्सिजन पाहिजेत, ऑक्सिजन 7 मोल्स ऑफ ऑक्सिजन पाहिजेत, आणि म्हणून मग 7/2 म्हणजे 3.5 मोल्स म्हणजे 7/2 मोल्स ऑफ ऑक्सिजन. आणि या रिॲक्शनच्यासाठीचा जो काय एन्थाल्पी ऑफ कंबशन दिला आहे तो C दिला आहे, म्हणजे इज गिवन आउट म्हणजे मायनस साईन किलोजूल पर मोल. बघा, मुद्दाम हे बॅलन्स करून दाखवलं. मुद्दा काय आहे, एन्थाल्पी ऑफ कंबशन कुणाचं जास्त आणि कुणाचं कमी असं जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला काय करायचं असतं की 1 मोल प्लस 1 मोल, एन्थाल्पी ऑफ कंबशनची बेसिक डेफिनेशनच आहे, एन्थाल्पी चेंज टेकिंग प्लेस ड्युरिंग दॅट रिॲक्शन इन विच 1 मोल ऑफ दॅट कंपाऊंड, मग तो मिथेन असो, इथिन असो, इथेन असो, बेन्झिन असो, 1 मोल ऑफ दॅट कंपाऊंड इज बर्न इन एक्सेस ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह कम्प्लिटली ऑक्सिडाइज प्रोडक्ट कोण असतील ते. तर मग 1 मोल, मग बघा ना, इथं 1 मोल मिथेनला 2 मोल्स ऑफ O2 लागले, इथं 3 मोल्स ऑफ O2 लागले, इथं 7/2 म्हणजे 3.5 लागले. याचा अर्थ फॉर 1 मोल मोर ऑक्सिजन रिक्वायर्ड इज हिअर, नाही का. 3.5 मोल्स फॉर 1 मोल, 3 मोल्स फॉर 1 मोल. याचा अर्थ एन्थाल्पी ऑफ कंबशनची ऑर्डर लिहायची झाली, इथं हायेस्ट विचारलं. तर एन्थाल्पी ऑफ कंबशनची ऑर्डर ही Cची मॅग्निट्यूड, इन मॅग्निट्यूड C विल बी मोर, इव्हॉल्ड येऊन मायनस येते. तर C, त्यानंतर B, त्यानंतर A, असा तो मुद्दा आहे. ओके, तर तो ॲक्च्युली जर बघितलं तर हा काहीतरी 900च्या आसपास आहे किलोजूल पर मोलमध्ये A, आणि हा 1400च्या आसपास आहे किलोजूल पर मोल. मला ती व्हॅल्यू लक्षात आहे म्हणून मी सांगतो. आणि ती 1600च्या आसपास आहे, दे आर नियर अबाउट, असं माहिती म्हणून पण सांगितलं. पहिल्यांदा ॲक्च्युली तुम्हाला ऑर्डर वगैरे विचारली तर कसा क्वेश्चन आला तर ते आपण बनवलं. आता हा एक पार्ट झाला, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग विल हॅव हायेस्ट व्हॅल्यू ऑफ एन्थाल्पी ऑफ कंबशन, लोएस्ट किंवा ऑर्डर, असा टाईपचा क्वेश्चन एक निमित्त, त्यानिमित्ताने त्या टाईपचा कसा क्वेश्चन येईल, असा येईल तसा येईल, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याची आपण चर्चा करतो, म्हणून आपण एवढा वेळ लावतो. मग त्या क्वेश्चन ॲक्च्युली सोडवताना एवढं सगळं सॉल्व करून तिथं वेळ लावायचा नसतो, तो लावायचा नसतो, म्हणून तर आत्ता आपण असं करायचं असतं. यस, आणि मग हे असं झालं. त्यानंतर आणखी एक त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेलं आहे, ऑल्सो विच हॅज लोएस्ट फ्युएल व्हॅल्यू इन किलोजूल पर ग्राम. आता हे कसं करणार, मग आता समजा एन्थाल्पी ऑफ कंबशन जनरल लिहिलं होतं, मी ऑर्डर काढली आणि त्याप्रमाणे तसा प्रश्न हे नसतं पुढचं, तर हे आन्सर आमचं झालं नाही का. हे आम्हाला कळलं कशावरून, तर पर मोल ऑफ दॅट कंपाऊंड, मग मिथेन, इथेन किंवा बेन्झिन किंवा आणि कोण पण असू दे, पर मोल ऑफ दॅट कंपाऊंड हाऊ मेनी मोल्स ऑफ ऑक्सिजन आर रिक्वायर्ड. मोर दी मोल्स ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड, मोर विल बी ऑक्सिडेशन, मोर हीट विल बी इव्हॉल्व्ड, म्हणजेच मोर एन्थाल्पी ऑफ कंबशन. एवढं सिम्पल आहे. आता हे एकदा हिंट मिळाली, आता कुठेही कसाही क्वेश्चन मिक्स होऊन आला किंवा डायरेक्ट आला, यू शुड बी एबल टू ॲन्सर क्विकली अँड करेक्ट, इट शुड बी करेक्ट. ओके, त्यानंतर या क्वेश्चनला जोडूनच ॲक्च्युअल क्वेश्चनमध्ये व्हॅल्यूज दिल्या होत्या, त्याचे राऊंड फिगरमध्ये मी लिहिलेलं आहे. आणि तसं न विचारता असं विचारलं होतं, म्हणजे ऑल्सो विच हॅज लोएस्ट फ्युएल व्हॅल्यू, म्हणजे फ्युएल व्हॅल्यू म्हणजे परत हीट इव्हॉल्ड, पण ती कुठल्या युनिटमध्ये, किलोजूल पर ग्राममध्ये विचारलेली आहे. म्हणजे काय करायला पाहिजे की तुम्हाला एन्थाल्पी ऑफ कंबशन ज्या दिल्या असतील किंवा तुम्ही काढलेल्या आहेत
इथं मी जनरल लिहिलं आहे, ॲक्च्युली त्याच्या व्हॅल्यू याच्या आसपास आहेत. तर ते किलो जूल पर ग्राम म्हणजे काय करायला लागेल ते थोडंसं मी तुम्हाला सांगतो. तिथं फक्त हिंट देतो म्हणजे काय करायला लागेल. बघा थोडं सोयीसाठी किलो जूल पर इकडं पुसतो मी, इथं करतो असं बघा. ओके, जस्ट अ मिनिट. बघा तर काय करायला लागेल, तर त्याची व्हॅल्यू जी आहे एन्थाल्पी ऑफ कंबशनची त्याची व्हॅल्यू म्हणजे मिथेनच्या केसमध्ये 900च्या आसपास आहे, मी एक्झॅक्ट व्हॅल्यू लिहिली नाही. तर फॉर मिथेनसाठी आपण काय करणार की 900 किलो जूल पर मोल आहे एन्थाल्पी ऑफ कंबशन. म्हणजेच आपण प्रॅक्टिकली रिअल लाईफमध्ये आपण विच विल गिव्ह मोर हीट तर ते पर ग्रामच्या भाषेत पण तुलना करतो ना. तर 900 आणि याचा मोलार मास 16 आहे, डिवायडेड बाय 16. मग ते जे काय येणार ते किलो जूल पर ग्राम येणार. कळलं का, हे मिथेनसाठी. तसं इथिनसाठी काय येणार C2H4. तर त्याची जी एन्थाल्पी ऑफ कंबशन आहे ती पर मोल आहे. पर मोल आहे म्हणजे काय, इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम. म्हणजे हे 24 + 4 28 ग्राम इज 1 मोल ऑफ इथिन. म्हणजे 1400 डिवायडेड बाय 28 असा ॲन्सर येणार. आणि इथेनसाठी C2H6 म्हणजे 30 त्याचा मोलार मास आहे. 24 + 6 30 त्याचा मोलार मास. तर 1600 हे किलो जूल पर मोल आहे. राऊंड फिगरमध्ये घेतलं आहे मी, डिवायडेड बाय 30. आता याच्यामध्ये कुणाचं हायेस्ट येईल, यामध्ये कुठली व्हॅल्यू हायेस्ट येईल, दॅट विल बी दी हायेस्ट फ्युएल व्हॅल्यू इन किलो जूल पर ग्राम. आणि कोण लोएस्ट येईल ते लोएस्ट फ्युएल व्हॅल्यू इन किलो जूल पर ग्राम एक. आणि एन्थाल्पी ऑफ कंबशनच्या भाषेत क्वेश्चन विचारला की विच वन विल बी हायेस्ट. तर राऊंड फिगरमध्ये देतानाच हे हायेस्ट का आलं, तर आम्हाला इथंच कारण कळलेलं आहे की अरे पर मोलचा विचार केला तर पर मोल 3.5 मोल्स ऑफ ऑक्सिजन आर रिक्वायर्ड. इथं 3 आणि इथं 2. हिअर पर मोल मोर मोल्स ऑफ ऑक्सिजन. मोर ऑक्सिडेशन मीन्स मोर हीट विल बी इव्हॉल्व्ड. एन्थाल्पी ऑफ कंबशन विल बी मोर. म्हणजे या टाईपच्या क्वेश्चनचा विचार कसा करायचा असतो ते आपण शिकतो. म्हणजे परत थिअरी शिकल्यासारखंच झालं. आणि मग क्वेश्चन जेव्हा हा आणि हा मिक्स होऊन आणखी कुठल्या पुढच्या टॉपिकचा मिक्स होऊन येतो तेव्हा ते जे MCQचे गुड लेवल क्वेश्चन्स, हायर लेवल क्वेश्चन्स म्हणतो आपण, नीट इवन MHT CET सुद्धा सोपे नसतात. तर त्याची शिकण्याची ही सुरुवात अशीच करायची असते. येस, वन मोर MCQ, व्हेरी इंटरेस्टिंग. ॲक्च्युली दिस इज अ टेस्ट गिवन ऑन माय ग्रुप and therefore the numbers I have selected few initially. When a certain amount of ethylene was combusted, burnt, this much kilojoule of energy was evolved is given. That certain amount we don't know, okay. But if the heat of combustion of ethylene is, yes, heat of combustion of ethylene is given, means 1 mole ethylene when it is burnt, what will be heat evolved, that is given. And for that oxygen is required. The volume of oxygen, what will be the volume of oxygen that entered into the reaction is. What is given? Let me write it first. Heat of combustion of ethylene is means what? Just earlier example also we have considered combustion. Ethylene, ethene, carbon-carbon double bond, C2H4, gaseous, combustion of any organic compound, 1 mole plus O2 gives completely oxidized CO2 and H2O, CO2 plus H2O. Physical states under standard conditions. Question is asked at NTP, that is a different thing, okay. Yes, and 1 mole of ethylene when it is fixed, 1 mole means let us balance as per 1 molecule into N will become 1 mole, that's all. 2 carbon atoms, 2 CO2, 4 atoms of hydrogen, therefore 2 H2O means 4 atoms of hydrogen. So oxygen 4 atoms and hydrogen, oxygen here 2 and oxygen in all here, oxygen atoms 4 means 4 moles of oxygen atoms, therefore here 2 moles of oxygen molecules. Reaction is balanced. So 1 mole requires 2 moles of oxygen. Combustion reaction of balanced equation, combustion reaction of
enthalpy change. And enthalpy change during combustion reaction of ethylene is enthalpy of combustion or heat of combustion of ethylene, and therefore delta H. And since it is combustion, although here since they have mentioned heat of combustion and they have written or given just magnitude, automatically it is negative because heat is evolved during combustion, and therefore minus 1411.0 kilojoule per mole. Enthalpy of combustion, the definition itself includes per mole when 1 mole is burnt. Okay, this is what is given. So per mole of ethylene, 2 moles of oxygen. Per mole of ethylene, 2 moles of oxygen. Now 2 moles of oxygen at NTP means STP, standard temperature pressure, 290 that is standard condition, 298 Kelvin. STP, NTP, as we know, we call it as NTP or sometimes STP, means temperature equal to 273 Kelvin, 0 degree Celsius, and pressure equal to 1 atmosphere. Now 1 mole of any gas at STP or NTP, 22.4 dm cube. So for 1 mole of combustion of ethylene, 2 moles of oxygen are required. Means 2 moles of oxygen, if measured at NTP, they will occupy 22.4 into 2 means 44.8 dm cube. That we know, dm cube. That is our whatever is given on the basis of that at NTP, volume of oxygen, isn't it? Volume of oxygen at NTP, 44.8 dm cube liters. Now combustion of ethylene is done, that amount of ethylene is taken wherein this much kilojoule is evolved. If it were 1 mole, evolved is this much. So 6 to 1 mole, it is this much, means 1 mole corresponds to 14110. Negative, it is for just to say that, explain that, indicate that it is exothermic. We can write, no problem. 1410 is given out. Then for 6226 kilojoule of course, how many moles? That we can find. That actually, let me give a hint, simpler way. This much heat is given out for 1 mole, and for 1 mole 2 moles of oxygen are required. Then what if this much heat is given out? Now 6226 upon 1411, it is about 4.4 times of this, 4.4 roughly it is 4.4 times, yes. Means 1 mole of ethylene corresponds to 2 mole of oxygen, and at STP the volume is, of course, 2 mole of oxygen is this much, 22.4 into 2 moles of oxygen means 44.8 liters or dm cube at NTP. So 4.4 mole, if this much amount of energy is given out, means in moles it is 4.4 mole, 4.4 times. For 1 mole it is 1410. Then if the evolved heat is 4.4 times, burnt moles will be also 4.4 times. So 4.4 times oxygen will be, for 1 mole it is 2 moles, for 4.4 moles it will be 2 into 4.4 mole of oxygen means 8.8 means actually for 1 mole of ethylene 2 moles of oxygen means oxygen required is 2 moles, means at STP it is 44.8 as I have calculated. You can again go back and again revise it. So 4.4 times actually it is
Therefore, oxygen evolved will be also oxygen required for the combustion reaction. For 1 mole, if it is 2 moles, 4.4 moles, 4.4 times of this, 4.4 times of this means at STP, condition should be same, temperature pressure conditions, the volume should also be 4.4 times of this. This is 22.4 into 2, isn't it? Into 4.4 then, into 4.4, that will be the answer. So 22.4 into 2 for 1 mole into 4.4 for 4.4 times, because energy evolved is 4.4 times. For 1 mole it is this much, I am repeating it. Then oxygen required for 1 mole is 2 mole as per the balanced equation. Oxygen required will also be 2 into 4.4, isn't it? And therefore the volume of oxygen at STP for this is 22.4 into 2. Volume of oxygen for this will be again 4.4 times, and that will come closer to, yes, multiply 4.4 into 2 into 22.4, that will come closer to, it is actually 8.8, means very close to 10 but less than 10. Had it been 10, it would be 224. Closer to 224 but less than 224 dm cube. That should be the answer. I think I have given you a hint, and from this you can calculate and find the answer. मुद्दा लक्षात आला का बघा, पुन्हा सांगतो. एन्थाल्पी ऑफ कंबशन दिलेला आहे, म्हणजे 1 मोल बर्न झाल्यानंतर किती हीट इव्हॉल्व होईल ते दिलं आहे. आणि 1 मोल इथिलीनसाठी 2 मोल ऑक्सिजन लागतात, आणि 2 मोल ऑक्सिजन STPला, कारण 1 मोल ऑफ एनी गॅस STPला 22.4 dm क्यूब, मग 2 मोल ऑक्सिजन म्हणजेच 22.4 इंटू 2 एवढे dm क्यूब लागणार ऑक्सिजन ॲट STP. याचा अर्थ 1 मोलसाठी STPला एवढे dm क्यूब लागणार. पण ॲक्च्युली इथिलीन तेवढा वापरला आहे की हीट इव्हॉल्व एवढी आहे, हीट इव्हॉल्व एवढी आहे, लक्षात घ्या. मग हीट इव्हॉल्व एवढी आहे म्हणजे त्याच्या तुलनेमध्ये ती किती टाईम्स जास्त आहे, तेवढे टाईम्स जास्त. आता तेवढे टाईम जास्त हा फॅक्टर आहे बरं का, असं मी सांगितलं. तुम्ही ते थोडंसं सुरुवातीला जरा व्यवस्थित कॅल्क्युलेट कागदावरती करू शकता, मी तुम्हाला हिंट दिली. मग एवढी हीट इव्हॉल्व होण्यासाठी, नाही का, एवढी हीट इव्हॉल्व होण्यासाठी 2 मोल ऑक्सिजन, तर दॅट मच अमाऊंट ऑफ हीट इव्हॉल्व होण्यासाठी किती मोल ऑक्सिजन असं काढा. आणि 2 मोल ऑक्सिजन, मग किती मोल ऑक्सिजन आहे त्याप्रमाणे ॲट STP 1 मोल ऑक्सिजन 22.4, तर जेवढा ॲन्सर येईल त्याप्रमाणे त्याचा ॲन्सर येणार. ओके, तर 2 मोल ऑफ ऑक्सिजन करस्पॉन्ड्स टू दिस एनर्जी, नाही का. मग हे एवढं एक्सप्लेन केल्यानंतर मी तुम्हाला परत थोडी हिंट देतो, सोपी असा विचार करायचा. पण आणखी हिंट देतो बघा, याचं इथं थोडक्यात, कारण एक्सप्लेनेशन संपत आलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही कॅल्क्युलेट करायचं. बघा, तर 1 मोल रिक्वायर्स 2 मोल, 2 मोल ऑक्सिजन, नाही का. मग त्याचं व्हॉल्यूम आम्हाला कळालं 2 इंटू 22.4 dm क्यूब. तर 2 मोल ऑक्सिजन करस्पॉन्ड्स टू -1411 किलो जूल. तर मग ॲक्च्युअल हीट इव्हॉल्व झालेली आहे 6 म्हणून मायनस लिहिलं, 6226 किलो जूल. तर किती मोल ऑक्सिजन ते काढा, आणि जेवढे मोल ऑक्सिजन आले असतील x, त्याला इंटू 22.4 dm क्यूबनी मल्टिप्लाय केलं तर STPला व्हॉल्यूम येणार. ते व्हॉल्यूम तुमचा छोटा बी येतं का नाही येतं बघा करून. ओके, येस. सो दिस इज हाऊ वी हॅव टू सॉल्व दी एक्झाम्पल्स.